नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आज परत एकदा शिवसेना बीजेपी मध्ये आहे ते घमासान पाहायला मिळालं. विषय होता क्लस्टर योजनेमध्ये करण्यात येणारे बदल. आपल्याला या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक किशोर पाटकर आहेत. सर, काय म्हणाल तुम्ही? या ठिकाणी जोरदार विरोध केलेला आहे जे बदल होतात त्या गोष्टीला. क्लस्टर योजना मुळातच माननीय मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणली होती. ती योजना आणायच्या अगोदर त्यांनी त्याचा सखोल अभ्यास केला होता. लँड रेट डिवायडेड बाय कन्स्ट्रक्शन कॉस्ट करून किती प्रत्येकाला पैसे दिला गेला पाहिजे हा सर्व अभ्यास करून त्याच्यानंतर ही सर्व झालेली योजना होती. आज ज्या वेळेला युडीसीपीआर प्रपोज होता महासभेमध्ये आला होता, त्यात सजेशन ऑब्जेक्शन एकाही नगरसेवकांनी त्या लोकांनी त्यावेळेस सर्व राष्ट्रवादीत होते, कोणी एकाने सजेशन टाकलेलं नाही. त्याच्यानंतर परत डीपी प्लॅन जेव्हा मंजुरी झाला तेव्हा देखील ह्या लोकांनी एकही ठराव टाकला नाही. आणि आता अचानक जेव्हा माहीत पडलं का आता तिथे होत आहे, तिथे जवळजवळ 2200 विद्यार्थी आहेत. आज त्यांच्या आयुष्याशी खेळत आहेत ते लोक. आज त्या लोकांनी 180 फुटाच्याच घरी राहायचं का? तिथले डेन्सिटी एवढी हाय आहे की तिकडे जर क्लस्टर योजनेमध्ये नाही गेलं तर ऑर्डिनरी रिडेव्हलपमेंट तिकडे होऊच शकत नाही. म्हणून ती आज तो सभागृहात त्या लोकांनी फक्त विकासकांना घाबरवण्यासाठी हा प्रस्ताव आणलाय. कारण तिथे आता सर्व झालं, एचपी सारी आता विकासक येणार. आतापर्यंत ते झोपले होते का? एकही प्रस्ताव टाकला नाही, एकदाही विरोध केला नाही. पण आता जसं माहीत पडलं लोकांची घरं बांधतात तर नवीन मुद्दा काढला, ट्रॅफिक होईल, ट्रॅफिक होणार. अरे ट्रॅफिक होणार तर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करा ना, पहिल्यापासूनच करायला पाहिजे. आजपर्यंत त्यांच्यापैकी एकाही नगरसेवकांनी, कोणीही शिल्पकारांनी किंवा कोणीही कधीही मेट्रोसाठी डीपी प्लॅन मध्ये किंवा युडीसीपीआर मध्ये एकही सजेशन टाकलेलं नाही. आज जर ह्या शहरामध्ये मेट्रो आली असती तर ती परिस्थिती वेगळी असती. पण ह्या लोकांना फक्त विरोधासाठी विरोध करायचा आहे म्हणून हे सर्व चाललेलं आहे, दुसरं काही नाही. तुम्ही मुद्दा मांडला की काही परदेशातला एफएसआयचा या ठिकाणी तुम्ही खुलासा केला. तर नवी मुंबईमध्ये किती एफएसआय आणि परदेशातल्या शहरामध्ये किती एफएसआय? सिंगापूरला 25 आहे, टोकियोला जवळजवळ 20 आहे, तुम्ही व्हॅनकोवरला बघितलं तिथे 15 आहे. कुठेही एफएसआय 10च्या वर आहे. ग्लोबल एफएसआय वरती काम चालते. आणि नवी मुंबईत असं कर्मदरिद्रीपणा करताय का? इकडे सर्व आता सुविधा असताना फक्त 3 एफएसआय मध्येच करायचं, ही कोणती दादागिरी आहे? हे सर्व ठराव जे ह्यांनी केलेलं आहे सर्व नगर विकास खात्याकडे जाणार. माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब अतिशय भावनिक मुख्यमंत्री आहेत. आम्ही त्याला ही भूमिका जण पटवून देऊ आणि त्याच्यानंतर ते आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील. तुम्ही एक मुद्दा सुद्धा मांडला की यामध्ये जे काही नियमावली करली जात आहे त्याच्यामध्ये गाववाल्यांचं सुद्धा नुकसान होते, प्रकल्पग्रस्तांचं. काय तो नेमका मुद्दा आहे? असं आहे ना, 3 एफएसआय मुळे कोणत्याही गावठांमध्ये जर त्यांना पाहिजे तर ती योजना ऐच्छिक आहे, ज्याला यायचं त्यांनी या. तिकडे कमीत कमी 7 ते 8 एफएसआय लागणार. आपल्याला तिकडे रस्ते मोठेच लागणार. आणि क्लस्टर ही एकमेव योजना आहे ज्याच्यामध्ये त्यांना रस्ते वाईडनिंग करायला आणि गार्डन तयार करायला मुभा मिळते. आणि एक एक बिल्डिंग बनत राहील तर कशी दिसेल तुम्हीच विचार करा. त्याच्या जागी जर संपूर्ण बिल्डिंग मिळून आले तर रोड मोठे करता येतात, ग्राउंड बनते. या सर्व गोष्टीला फक्त त्या लोकांनी अभ्यास न करता विरोधाला विरोध केलाय. त्याचं काय नेमकं कारण असेल? काय यांचा विरोध होतो? विरोध फक्त विकासकाला घाबरवण्यासाठी होतोय, दुसरं काही नाही. आणि जनता एकदम सुज्ञ आहे. तिथे सर्व नवीन पिढी बसलेली आहे, ते सर्व बघत आहेत, ते वाटच बघतात हे लोक कधी आमचा विरोध करतात. आणि आज मला हे समजत नाही, माझ्या इथली लोक 23 वर्ष धोकादायक इमारतीत राहिली, त्या ही जी अख्खी एक पिढी वाया घालवली ह्या लोकांनी. कधी अडीचे पैशाचा ठराव होता, सेम आज हे घनसुलीला करत आहेत. आमच्या इकडे जे झालं, राष्ट्रवादीचे उमेदवार पडले, तीच परिस्थिती तुम्हाला पुढच्या वेळेला तिथे दिसेल ऐरोली मतदारसंघात. तुम्ही इलिगली बांधकामा सुद्धा मुद्दा उपस्थित केला होता. 12,000 बिल्डिंग बांधले, त्याच्यामुळे यांना ट्रॅफिक होताना दिसत नाही, त्यांच्यामुळे पाणी कमी होते दिसत नाही, त्यांच्यामुळे ही जी पॉप्युलेशन वाढते ते दिसतच नाही. फक्त कुठे विकासक आला का यांच्या पोटात दुखायला सुरू होते. आणि हाच मेन कळीचा मुद्दा आहे. देखील आपण पाहतो की परदेशामध्ये 10च्या वरती एफएसआय असताना नवी मुंबईमध्ये 4 एफएसआय झाला, तर त्याच्यामुळे शहरामध्ये कुठल्याही प्रकारे मूलभूत ज्या गरजा आहेत त्याच्यावरती ताण येणार नाही अशा प्रकारचं स्पष्टीकरण या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. विनायक पटेल, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.